आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र 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 अरे काय काय हळू. अरे काहीतरी कमाल सुचलंय. एकदम भारी आयडिया. जोरात सुचली ना म्हणून राहूलच मी. नाही जे चालू आहे ते चालू राहू दे. नाही रे, त्यापेक्षा मी सांगतो ते फॉलो केलंस ना तर गौरीजी उद्याच येऊन हो म्हणते तुला. हा फक्त तुला थोडे एक्स्ट्रा एफर्ट घ्यावे लागतील. म्हणजे अरे प्यार पाने के लिए कुछ करना तो पडेगा ना. बरं बाबा सांग. पण हे जरा जास्त नाही होणार. प्रेम पण जास्त आहे ना आणि कॉम्प्लिकेशन्स पण, मग ड्रामा पण जास्त व्हायला हवा. काय म्हणतोस? पालक, कोथिंबीर, मुळा, कोयता. कोयता कोयता कशाला? बरं कोयता तर कोयता. पुढे काय? हा कपडे धुवायचा साबण, दही, बटाटे, कांदे. कुठली यादी? बापरे, एवढं सगळं सामान आणायचं म्हणजे म्हातारं होईन मी. चंदू काका, कसली यादी वाचताय? ते सामानाची. बिस्किट, फुटाणे. फुटाणे कोणी दिली यादी? कोणी म्हणजे? मला काय माहित. तुम्ही वाचत आलात ना आता? हा मी वाचत आलो, पण कोणी दिली आठवत नाही ग. आठवा बरं. आता ते मला आठवायचं म्हणजे अवघड काम आहे. आठवायचं म्हणजे कोणी दिली बरं. हा 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 ते नाही का ते ही लिस्ट घ्या आणि सामान घेऊन या. रुद्र दादा, हा त्यांनी दिली. रुद्र सरांनी? हो. का? हे भिंतीवर लटकवायला. आता मला काय माहिती. आपण रुद्र सरांनी इतकी मोठी यादी का दिली असेल? हो ना. अगं एवढं सगळं सामान आणायला 10 लागतील. 10 हे पाहतच आहे. नाही हो, द्या इकडे यादी. ए नाही 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 बाबा, तू नको जाऊ. तू गोंधळ घालशील. मला वाटतंय ना तुझं नशीब आहे ना खेळायला गेले. आणि कशाला माहितीये का, ते रुद्रदादा माझ्यावर ओरडतील का. नको, मी आणतो. चंदू दादा, मी आहे ना. मी गौरी सोबत गेलो तर चालेल का? चालेल ना, चालेल चालेल. तुमचे 2 हात, हिचे 2 हात, बाकीचे 6 हात बघा कुठेतरी. पण कसे दादा तुम्हाला ओरडणार नाही. तुम्ही जा. ठीक आहे. अरे कुठे निघालात? ते रुद्र सरांनी भली मोठी यादी दिली आहे. मार्केटमध्ये चाललंय. पुष्पा भाऊजी, तुम्ही कुठे बाहेर जाताय का? आम्हाला सोडाल मार्केटमध्ये? हो हो, का नाही. मी त्याच दिशेने चाललोय ना. ऍक्च्युली रुद्र ऑफिस मध्ये मी फाईल घ्यायला आलो होतो. रुद्र ऑफिस मध्ये ना, तर मला फाईल घेऊन ऑफिस मध्ये पोहोचायचंय. नाही तर मी ऑफिस मध्ये पोहोचल्यावर ओरडेल, कारण रुद्र ऑफिस मध्ये. हा बरं, आपण निघूयात. काय उशीर झाला तर रुद्र ओरडेल मला. हो. बसा. आले परत समोर. गौरीला पाहिलं ना की डोकं फिरतं माझं. मुंग्याच येतात माझ्या डोक्यात. घाबरू नकोस रे होती. लवकरच ह्या मुंग्या मारून टाकू आपण. हा अगं म्हणजे गौरीला घराबाहेर घालवू. चांगल्या कामाला उशीर कशाला. आत्ताच त्या गौरीच्या नवऱ्याला फोन करते.
लोळत पडलाय हा माणूस शुंभासारखा. तो फोन पोकलतोय केव्हाचा, उचला ना. हॅलो हॅलो हॅलो, मी रेवती बोलतीये. हॅलो अहो काय चाललंय तुमचं? माझं तोंड दाबलं तुम्ही? माझं? एवढी हिंमत वाढली तुमची? एवढी हिंमत वाढली? का ऐक तरी, ती महामाया होती रेवती मॅडम फोनवर. तुझा आवाज आला असता म्हणून तोंड दाबलं. कोण? गौरीची सासू? हा तीच. पण झाली कुठं अजून? कशी होत नाही ना तेच बघते मी आता. तिने कशाला फोन केला होता? अगं मीच तिला गौरीच्या नवऱ्याचा नंबर म्हणून तुझा नंबर दिला होता. तू म्हटली होतीस ना मी बघून घेईल म्हणून. मग तिला तुझा नंबर चिकटून दिला आणि पैसे पण घेतले. वा रे वा 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 वा, स्वतः पैसे घेऊन मोकळे झालात आणि मला फासावर चढवताय. थांबा आता ना, बघतेस तुमच्याकडे. गौरी चल. गौरीजी सॉरी. का? हा रुद्र खूप चुकीचा वागला, कळलं मला. पण त्याबद्दल तुम्ही का सॉरी म्हणताय? तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून. कारण जरी रुद्र असा वागत असला तरी त्याला तितकाच त्रास होतोय. मी ओळखतो ना त्याला, तो असाच आहे. त्याचं खूप जीवापाड प्रेम आहे तुमच्यावर आणि तो प्रेमात कधीच मागे पुढे बघत नाही. सतत टोकाचा वागतो. जसं प्रेम तसा राग. म्हणून तो आता काय वागतोय त्याला अजिबात कळत नाही. पण एक आहे गौरीजी, त्याला जिकडे तिकडे तुम्हीच दिसताय. सगळीकडे तुमचाच भास होतोय. घरात म्हणा, ऑफिसमध्ये म्हणा, इवन रस्त्यावर सुद्धा तुमचाच चेहरा दिसतोय. चहा पिताना तुम्ही, जेवताना तुम्ही, ऑफिसमधल्या मीटिंग्समध्ये पण तुम्ही दिसता. म्हणजे माणसं वेगवेगळी पण चेहरा फक्त एकच, तुमचा. हे असं चालू राहिलं तर लोक वेडा म्हणतील हो त्याला. पण तो तरी काय करणार? प्रेम असंच असतं ना. हो ना. म्हणजे तुमचं प्रेम आहे ना? हे नाही. खरंच नाहीये? ठीक आहे, मला आपलं वाटलं. बरं मी निघतो. रुद्र ऑफिसमध्ये वाट बघत असेल. पुष्पाजी, हा, तुम्ही तुमच्या मैत्रीसाठी नकार दिलात ना लग्नाला? नाही गौरीजी, काही काय. बरं ऐका ना, मला थोडा उशीर होतोय, मला जावं लागेल. रुद्र ऑफिसमध्ये एकटाच आहे, तो माझी वाट बघत असेल. आणि श्वेतावहिनी पण पुढे गेलेत ना. तुम्ही पण जा, तुमची खरेदी करा. काय मला निघावं लागेल, तो वाट बघत असेल माझी. खूप कामं आहेत ना, खूप मीटिंग्स वगैरे आहेत. तो एकटाच थांबलाय केव्हाचा ऑफिसमध्ये. हां मी निघतो, मला ऑफिसला जायचंय. दादा, रुद्र सर तुम्ही? सॉरी. एक मिनिट हा. ते तुम्ही रुद्र सर, श्वेताताई, काय झालं? अहो तिथे रुद्र सर. रुद्र भाऊजी, अगं असं काय करतेस गौरी? रुद्र भाऊजी कुठून येतील?
ते ऑफिसला नाही का गेले? पास झाला असेल तुला. चल चल. मी काय म्हणते, हा पालक पनीर बनवायचं काय रात्री? हो गौरी, मला फोन आला तो. हॅलो, बघते भाज्यात. दादा आंबाड्याची भाजी देऊ का? आवडते मालकांना. बोलत आई देऊ का? दादा एक मिनिट इकडे या ना. ओ हे आंबाड्याची भाजी देऊ ना? काय ग गौरी, काय झालं? आंबाड्याची भाजी हवी आहे का? नाही. गौरी, मला काय वाटतं आपली बऱ्यापैकी शॉपिंग झालीये. तू रिक्षाचं बघ, मी हार घेते. पण मला सगळीकडे रुद्र सर का दिसतायत? दादा पैठणकरांचं बघ. रुद्र पैठणकर साहेबांच्या घरी जायचंय का? बसा. बसा की. अरे वा, हे आली का रिक्षा? बरं झालं बाई, चल. हो पण ते अगं गौरी, पावसात. हो चल ना. चला दादा. लायसन दाखवा. दाखवा लायसन दाखवा. काय तू रुद्र सर? अगं असं काय करतेस गौरी? कुठे आहेत रुद्र भाऊजी? हे काय? अगं ते ट्रॅफिक हवालदार आहेत. कुठे आहेत रुद्र भाऊजी? ठीक आहे, जाऊ दे. सॉरी हा. जाऊ दे. बरे हा चल. गौरी, बरी आहेस ना तू? नाही म्हणजे ती रुद्र भाऊजींना नाही म्हणालीस, पण अजूनही तुझ्या मनानं त्यांना नकार दिलाच नाही असं वाटतं. आणि म्हणून तुला सगळीकडे रुद्र भाऊजींचा भास होते. तू अजूनही त्यांच्या प्रेमातच आहेस आणि म्हणून तुला सगळीकडे रुद्र भाऊजी दिसतात. अगं 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 सोड. अगं ही अवदसा आता फोन करत राहणार आहे. कोण बोलणार आहे तिच्याशी? कोण बोलणार आहे? काय गोंधळ घालून ठेवलाय तो तुम्ही? अंगात दम नाही ना तुमच्या? मग माझ्यावर ढकलून सगळं मोकळे. अगं सोड, तुझा नवरा आहे मी.
आहाहाहाहा. नवरा आरती ओवाळू का मग तुमची? हं? काय केलंय तुम्ही? काय केलंय आजवर माझा नवरा म्हणून तुमचा अभिमान वाटावा मला? हं? कमवायच्या नावाने उजेड, हं? फक्त नुकसान केलंय माझं. आणि आता माझ्या हुशारीने मी गौरीला विकून पैसे कमावणार होते, तर तेही जमलं नाही तुम्हाला. आता इथे घबाड मिळतंय तर इथे पण अंग काढून घेताय. अगं आता गौरी लग्नाला तयार नाही होते, त्याला मी काय करू? भाची कोणाची ती? कोणाची भाची आहे? तुमचीच ना? तुमच्यासारखीच दरिद्री विचारांची अक्कल नाहीये तिला पण अजिबात. अगं सोड, खरंच बाहेर व्हायचो मी. तो अशी चूक नाही होणार परत. सोड सोड. करून तर बघा. नाही करून तर बघा. नाही तुमचं तंगडं तोडून तुमच्या हातात दिलं ना तर नाव नाही सांगणार. दरिद्री लेकाचे मागच्या 7 पिढ्यांनी तरी तुमचे पैसे पाहिलेत का कधी? पाहिलेत? आणा 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 ते पैसे आणा. अगं माझे पैसे कशाला हवेत पैसे तुम्हाला? हा, कशाला हवे? दारू ढोसायला? हा, अहो एकदा त्या पार्टीचं लग्न होऊ द्या आणि मग काय प्यायची ती प्या. हा, अगं पण ती आता कुठं लगेच लग्न करतेय? कशी करत नाही? मी आहे ना, मी बघते ना कशी करत नाही. एकदा तिला त्या श्रीमंत घरची सून होऊ द्या आणि मग मी बघते सगळ्यांकडे. कळलं? गौरी, गौरी, तुला एक सांगू? तू आता निर्णय घेतलायस ना, मग पुन्हा नको विचार करूस. हे चल. गौरी, 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 काय झालं? ते रुद्र भाऊजी कुठे आहेत? ते बघा ना. अगं तिकडे कोणी नाहीये. तू चल घरात चल. रुद्र सर ऑफिसमध्ये आणि मला भास होतोय. रुद्र सर ऑफिसमध्ये मला भास होतोय. का असा छळ करताय माझा? नका ना अशी परीक्षा बघू माझी. मी जिथे कुठे जाते तिथे फक्त तुम्हीच दिसताय मला. अशाने कशी दूर जाणार मी तुमच्यापासून? रुद्र सर, आपण एक नाही होऊ शकत. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालेला मला नाही चालणार. तुम्हाला त्रास झालेला मला नाही हवं सहन होत. माझ्या त्रासाचा एवढा विचार करता गौरीजी, पण तुमच्या त्रासाचं काय? तुम्ही तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करायला हव्यात, तरच मला होणारा त्रास आणि तुम्हाला होणारा त्रास कमी होईल. आणि हा त्रास तेव्हाच संपेल जेव्हा आपण एकत्र होऊ. आपल्या दोघांचा त्रास आपण एक होऊनच संपेल. रुद्र सर, ते रुद्र सरच आहेत ना? अरे हसतोस.
हे पण आता हे बस झाला, आपण खूप करतोय गौरीजींसोबत. बिचारे गौरीजी, अरे वाईट वाटतं त्यांच्याबद्दल. माय गॉड, आत्तापासूनच एवढी काळजी. पण कंट्रोल करा जरा. अरे आपण जे करतोय ते चांगल्यासाठीच करतोय ना. आता गौरीजी हो म्हणाले असत्या तर ही वेळ आलीच नसती. आता अजिबात बॅक फुटवर जायचं नाही. मस्त बेरिंग पकडलेस तू, अजिबात सोडू नकोस. अरे पण त्यांची अवस्था बघ ना. त्यांना असा त्रास देणं आता मला पटत नाही. बस झाला. अरे मित्रा, युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं. गौरीजी हो म्हणल्याशिवाय अजिबात मागे हटायचं नाही, कळलं? बी फोकस. तर मी तर म्हणतोय अजून मोठा गेम करूयात. काय करणार आहेस आता तू? बस झाला आता, बस झाला. त्यांना त्रास होतोय, थांबूया आता. अरे मित्रा, त्रास के आगे प्रेम होत आहे. मी म्हणलं ना, आता अजिबात मागे हटायचं नाही. आता इथून पुढे मी सांगेन तसंच कर. अरे गौरी वेट्स रुद्र, ही पार्टी बघितल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. तू तयार आहेस ना? आहेस ना माझ्यासोबत?